नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2023च्या अनुषंगाने काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण अशा व्हिडिओच्या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. चला तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रश्न पहिला असा आहे: पुरुष हॉकी विश्वचषक 2023चे भारतातील कोणत्या राज्याने यजमानपद भूषविले आहे? प्रश्न पहिला असा आहे: पुरुष हॉकी विश्वचषक 2023चे भारतातील कोणत्या राज्याने यजमानपद भूषविले आहे? ऑप्शन क्रमांक ब, ओडिसा या राज्याने. प्रश्न दुसरा असा आहे: फेब्रुवारी 2022 मध्ये नाईटगिल ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या व्यक्तिमत्वाचे निधन झाले आहे? प्रश्न दुसरा असा आहे: फेब्रुवारी 2022 मध्ये नाईटगिल ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या व्यक्तिमत्वाचे निधन झालेले आहे? ऑप्शन क्रमांक ड, लता मंगेशकर यांचे. प्रश्न तिसरा असा आहे: शिवकुमार शर्मा यांचे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? प्रश्न तिसरा: शिवकुमार शर्मा यांचे निधन कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक अ, संतूर या वाद्याशी. प्रश्न चौथा: कोणार्क नृत्य महोत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? प्रश्न चौथा असा आहे: कोणार्क नृत्य महोत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक क, ओडिसा या राज्यामध्ये. प्रश्न पाचवा असा आहे: खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभेत 2 सभागृहे आहेत? प्रश्न पाचवा असा आहे: खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधानसभेत 2 सभागृहे आहेत? ऑप्शन क्रमांक ड, महाराष्ट्र या राज्यामध्ये. प्रश्न सहावा: कोणत्या रंगद्रव्यामुळे कांद्याचे लाल रंग येतो? प्रश्न सहावा असा आहे: कोणत्या रंगद्रव्यामुळे कांद्यामध्ये लाल रंग येत असतो? ऑप्शन क्रमांक अ, ॲथोसायसिस. प्रश्न सातवा असा आहे: भारतीय वाळवंटातील एकमेव मोठी नदी कोणती आहे? प्रश्न सातवा: भारतीय वाळवंटातील एकमेव नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक ब, लुनी नदी. प्रश्न आठवा: मध्य प्रदेशाची राजधानी कोणती आहे? प्रश्न आठवा असा आहे: मध्य प्रदेशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक ड, भोपाळ. प्रश्न 9: कोणत्या देशाने 2023 साली झालेला पुरुष जागतिक क्रिकेट विश्वचषक जिंकला? प्रश्न 9 असा आहे: कोणत्या देशाने 2023 साली झालेला पुरुष जागतिक क्रिकेट विश्वचषक जिंकलेला आहे? ऑप्शन क्रमांक अ, ऑस्ट्रेलिया. प्रश्न 10 असा आहे: दत्तक वारसा नामंजूर ही प्रथा कोणी सुरू केली? प्रश्न 10 असा आहे: दत्तक वारसा नामंजूर ही प्रथा कोणी सुरू केली? ऑप्शन क्रमांक क, लॉर्ड डलहौसी यांनी. प्रश्न 11: डॅश डॅश अरुणाचल प्रदेशातील गालो जमातीचा हा सण आहे जो दरवर्षी एप्रिलमध्ये साजरा केला जातो? प्रश्न 11 असा आहे: डॅश डॅश अरुणाचल प्रदेशातील गालो जमातीचा हा सण आहे जो दरवर्षी एप्रिलमध्ये साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक अ, मोपिन हा सण दरवर्षी साजरा केला जातो. प्रश्न 12: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांनी 1817 मध्ये कोणते पुस्तक लिहिले होते? प्रश्न 12 असा आहे: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांनी 1817 मध्ये कोणते पुस्तक लिहिले होते? ऑप्शन क्रमांक ब, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इन इंडिया हे पुस्तक लिहिले होते. प्रश्न 13: सात बेटाचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? प्रश्न 13 असा आहे: सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? ऑप्शन क्रमांक क, मुंबई या शहराला. प्रश्न 14: खालीलपैकी कोणता रोग प्रदूषित पाणी पिल्याने होत नाही? प्रश्न 14 असा आहे: खालीलपैकी कोणता रोग प्रदूषित पाणी पिल्याने होत नाही? ऑप्शन क्रमांक ब, रेबीज हा रोग. प्रश्न 15: खालीलपैकी कोणती नदी बर्फाच्छादित भागात उगम पावते? प्रश्न 15 असा आहे: खालीलपैकी कोणती नदी बर्फाच्छादित भागात उगम पावते? ऑप्शन क्रमांक अ, यमुना ही नदी. प्रश्न 16: राजेंद्र प्रसाद यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? प्रश्न 16 असा आहे: राजेंद्र प्रसाद यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे?
ऑप्शन क्रमांक अ इंडिया डिवायडेड हे पुस्तक. प्रश्न 18वा, कर्नाटकातील कमला या पारंपरिक खेळात कोणत्या प्राण्याची शर्यत केली जाते? प्रश्न 17वा आहे, कर्नाटकातील कंबाला या पारंपरिक खेळात कोणत्या प्राण्याची शर्यत केली जाते? ऑप्शन क्रमांक अ म्हैस या प्राण्याची. प्रश्न 18वा आहे, दिल्ली सल्तनतच्या सुलतानापैकी कोणते गयासुद्दीन बलबानला आपला प्रमुख मंत्री म्हणून नियुक्त केले? ऑप्शन क्रमांक ब नसरुद्दीन मोहम्मद यांना. प्रश्न 19, 40 इयर्स विथ अब्दुल कलाम अनडोल्ड स्टोरीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक अ शिवधनु पिल्लई. प्रश्न 20, लघवीच्या पिवळ्या रंगासाठी कोणते रसायन जबाबदार आहे? प्रश्न 20 असा आहे, लघवीच्या पिवळ्या रंगासाठी कोणते रसायन जबाबदार आहे? ऑप्शन क्रमांक युरोबिलिन हे पदार्थ. प्रश्न 21, 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद कोणत्या देशात झाली? प्रश्न 21 असा आहे, 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद कोणत्या देशात झाली? ऑप्शन क्रमांक ड युनायटेड किंगडम UK मध्ये. प्रश्न 22, भारतीय एथलीट जेसरा चिनप्पा कोणत्या खेळात देशाचे प्रतिनिधित्व करतात? ऑप्शन क्रमांक अ स्क्वॅश. प्रश्न 23, पुढीलपैकी कोणत्या भारताच्या संसदेमध्ये समावेश होतो? प्रश्न 23 असा आहे, पुढीलपैकी कोणत्या भारताच्या संसदेमध्ये समावेश होतो? ऑप्शन क्रमांक ड वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक अ ब आणि क. प्रश्न 24, डिसेंबर 2023 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? प्रश्न 24 असा आहे, डिसेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? ऑप्शन क्रमांक ब 36 जिल्हे. प्रश्न 25, रेणुका सरोवर कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 25 असा आहे, रेणुका सरोवर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक क हिमाचल प्रदेशामध्ये. प्रश्न 26, 2023 साली झालेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात झाल्या? प्रश्न 26, 2023 साली झालेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात झाल्या? ऑप्शन क्रमांक ड गोवा या राज्यामध्ये. प्रश्न 27, खालीलपैकी कुशाण घराण्याचा शासक नव्हता? प्रश्न 27, खालीलपैकी कुशाण घराण्याचा शासक नव्हता? ऑप्शन क्रमांक ब नहापन. प्रश्न 28, एप्रिल 2020 मध्ये भारताच्या मुख्य दक्षता आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन क्रमांक ड संजय कोठारी यांची. प्रश्न 29, विजय अमृतराज आणि आनंद अमृतराज कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक अ लॉन टेनिस.